नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष पोचत असतं आणि संघर्षमय बातम्या, संघर्षमय अपडेट दाखवायचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर सध्या उद्या आहे 6 जून आणि 6 जून म्हटलं संपूर्ण भारत देशामध्ये एकच चर्चा आहे आणि एकच सर्व न्यूज चॅनलवर एकच बातमी चालत आहे, ब्रेकिंग न्यूज चालत आहे. ते म्हणजे कोकरूज जनता पार्टी. कोकरूज जनता पार्टीचे फाउंडर अमेरिकेतून उद्या दिल्लीला विमानानं सकाळी 8च्या सुमारास येणार आहेत आणि तिथून पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत. आता त्यांचं 4-8 दिवसामध्ये 22 मिलियन, जवळपास 2,02,00,000 फॉलोअर झाले होते 4-8 दिवसामध्ये. तर त्यांची जी लोकप्रियता, जी प्रसिद्धी, युवकाचा आवाज उठवल्यामुळं, तळमळ, त्यामुळे एवढे फॉलोअर झाले. पण उद्या हे पाहणं महत्वाचं आहे की तितके जेवढे फॉलोअर झालेत तर हे ऑनलाईन झालेले, पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करायला किती लोक सोबत येणार आहेत हे एक उद्या पाहणं महत्वाचं राहणार आहे. आणि विशेष एक गोष्ट मला सांगायची, आपला मराठवाडा जे आहे, मराठवाडा ही संताची भूमी आहे. पैठण आपल्या मराठवाड्यातले पैठणचे एकनाथ महाराज असतील, ज्येष्ठ संत होऊन गेले. आणि धाराशिव जिल्ह्यातील तेरचे संत गोरोबा काका हे तर सर्व संतांचे परीक्षक म्हणून आमची जबाबदारी होती. सर्व संतांनी तो अधिकार यांना दिला होता की कोणता संत कच्चं मडकं आणि पक्कं मडकं आहे हे पाहण्याचा. तर एक मोठे अधिकाराचे संत तेही मराठवाड्याचे. जसं मराठवाडा संताची भूमी आहे तशीच मराठवाडा हा क्रांतिकारकाची सुद्धा भूमी आहे. आपण मागितलं पाहिलं 1-2 वर्षापासून बरेच चर्चा होतात, बरेच आंदोलन होतात आणि असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर एवढा समाज मोठ्या संख्येनं जमा झाला असेल तर तो जरांगे पाटलाच्या पाठीमागे. जरांगे पाटील मराठवाड्यातले. सांगायचा विषय हा आहे की अभिजित दिपके हे सुद्धा आपल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. मराठवाडा हा जर संताची भूमी आहे तशी क्रांतिकारकाची सुद्धा भूमी आहे, हा सांगायचा एक आपला उद्देश. तर आता हे बऱ्याच जणांचं मत आहे युवकाची क्रांती होईल, क्रांतिकारी निर्णय होतील. सरकार सुद्धा घाबरलंय आणि सरकार घाबरलेलं पाहण्यासाठी आपल्याला एक त्याचा पुरावा भेटल की जो IT सेल आहे भाजपचा, त्या अभिजित दिपकेचं कोकरूज जनता पार्टीचं जे चालू झालं पुराण, ते IT सेल त्याच्यावर तुटून पडलं. बऱ्याच वेळेस त्या फॉलोअर्स आहेत ते पाकिस्तान आहेत म्हणून त्यांनी जाहीर केलं. कुणी तो अमेरिकेत राहून इथं अशांतता पसरवत आहे असे बरेच त्याच्यावर आरोप झाले. त्यावेळेस त्याच्यावरून समजायचं की सरकारला सुद्धा नाही म्हणलं तरी धास्ती बसलेली आहे, म्हणून त्याची ट्विटर अकाउंट ही बंद केली होती. तर आता ही ऑनलाईनची लढाई होती, पण आता उद्या 6 जूनला प्रत्यक्ष रस्त्यावरची लढाई होणार आहे. बऱ्याच तज्ज्ञांचा अंदाज आहे, बऱ्याच हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचा सुद्धा अंदाज आहे की अभिजित दिपकेला दिल्लीच्या विमानतळावर उतरल्याबरोबर तिथंच ताब्यात घेतलं जाईल. त्यांना अभिजित दिपकेला जर अटक केली तर पुढं काय होईल, या युथ पॉवरची प्रतिक्रिया काय राहील, हा एक बघण्याचा उद्देश आहे. आणि जर समजा आपण या सरकारनं पाहिलं, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं, 1 वर्ष 12-13 महिनेपर्यंत दिल्लीच्या बॉर्डरवर. पण 1 वर्ष आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला सरकारनं. ते शेतकऱ्याचे 3 कायद्याविषयीचं आंदोलन होतं. 1 वर्षानंतर सरकारनं शेवटी कायदे मागे घेतले आणि आंदोलन बंद पडलं. म्हणजे सरकार सहजासहजी आंदोलनाच्या अटी मान्य करत नाही हे आपल्याला आता बी कळलं. यांची मागणी काय आहे तर या नीट घोटाळा, वेगवेगळ्या परीक्षेतले जे घोटाळे आहेत, पेपर लीकचे प्रकार आहेत, या प्रकारामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन आहे. खरं तर धर्मेंद्र प्रधाननं जर राजीनामा दिला असता, मागच आरोप झाले तर हा विषय तिथं संपला असता आणि कोकरूज जनता पार्टी ऑनलाईन आहे ती साफ झाली असती. पण यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळं युथ पॉवरमध्ये थोडीशी चीड निर्माण होत गेली आणि सरकारनं पण घेतलं नाही. त्या अर्थी आंदोलन सुद्धा सरकार होऊ देईल
किंवा आंदोलन झाल्यावर पुन्हा निर्णय घेतला तर ते हार मानल्यासारखा प्रकार वाटतो. त्यामुळे सरकार आंदोलन होऊ देणार नाही असा एक तज्ज्ञांचा अंदाज आहे. एक तरी बिबट्याला विमानतळावर अटक केली जाईल आणि जर विमानतळावर नाही अटक केली, असं जंतर मंतरवर धरणे आंदोलन केलं तर मागे पहिलवानाची आंदोलनं पाहिली होती आपण, फोगाट हे ते, तर ते प्रत्येक आंदोलन मोडायचा सरकार प्रयत्न करत असतं. यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे. पण अजून असाही अंदाज आहे काही तज्ज्ञाचा, ही युथ पॉवर आहे आणि मोठ्या संख्येने जर युथ जमा झाले, तरुण जमा झाले, मुळातच परीक्षेमुळं बऱ्याच जणांचं जीवनाचं वाटोळ झालेलं आहे अशी भावना सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि जास्त संख्येनं जमा झाले आणि मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर पुढं काय होईल. आता आपण मागं अनुभव घेतले, जारगे पाटील 10 वर्षापासून आंदोलन करत होते, कुणाला जास्ती माहीत नव्हतं, जास्त त्यांचा प्रसार नव्हता. पण ज्यावेळेस आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला, पोलिसांनी लाठीचार्ज केला, दुसऱ्या दिवसापासून इतकी त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली. पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज, मराठाच नाही तर ओबीसी समाज, मुस्लिम समाज सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभा राहिला. तसा इथं जर आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तर पुढं काय होईल हा एक पाहण्यासारखा विषय असणार आहे. तर आता उद्याची उलटी गिनती सुरू झाली. 15-20 तासावर आंदोलनाची काय दिशा होणार आहे ते 20 तासावर आलेली आहे. पण हे उद्या पाहू. आणि आम्ही नेहमीच असे नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे आंदोलन टिकेल का सरकार मोडीत काढील याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. येऊ उद्या परत अजून दिल्लीमध्ये जे काय घडते घटना त्याविषयी लाईव्ह आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भेटू आपण 6 जून रोजी सकाळी 10 वाजता.